हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांना। तर मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मला खात्री आहे तुम्ही नक्कीच मजेत असणार, आम्हीसुद्धा मजेत। आणि हे बघा, आता काल गणपती बाप्पा उठून गेलेत आणि आज असं मस्तपैकी सकाळी सकाळी बघा ऊन पडलेलं आहे, वातावरण अगदी स्वच्छ साफ अशा प्रकारचं वातावरण झालं आहे आमच्याकडं। आता तुमच्याकडं कसं आहे नक्कीच कमेंट करून सांगा। तर मित्रांनो, हे बघा आमचं वातावरण आणि आजूबाजूचे असे कापसाचे शेतं पाठीमागून दिसतं, ते खडी मिशन आहे। आणि हा बघू शकताय तुम्ही आमच्या शेताकडे जाणारा रस्ता, आणि सकाळ सकाळ चालली आता शेतात जायची गडबड। तर शेतात जायचं कारण मी थोडंसं विशेष असं काहीच नाही, पण काय आहे मित्रांनो, इकडं आम्हाला रान जनावरांचा म्हणजे डुकरांचा खूपच सुळसुळाट आहे, त्याच्यामुळे चलत जावं लागतं शेताकडे सारखं। रोज सकाळी सकाळी चक्कर मारावं लागते। चला म्हणलं, आज वातावरण स्वच्छ झालं, ऊन पडले मस्तपैकी, तर आज एक छोटासा व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला दाखवाच आमचं वातावरण कसं झालं आहे, आमच्याकडे कापसाचे शेतं कसे दिसतात। म्हणजे एकंदर सकाळ सकाळचा हे शेतातला निसर्गच म्हणायचं मित्रांनो। हे बघू शकता, असं माझ्या पाठीमागे कापसाचं शेत आहे आणि सकाळ सकाळचा निसर्ग वेगळाच वाटतो। हे बघू शकता, अशी कापसाची मस्तपैकी शेतं झालेली आहेत। तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला शेतातला निसर्ग हा काही नवीन नाहीच, आणि नवीन वाटण्याचं काही कारणसुद्धा नाही, कारण ऑल महाराष्ट्रात तेच आहे। कापूस, तूर, सोयाबीन, मूग हे तर आपलं नेहमीचंच आहे आणि शेतकऱ्याचंच आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला शेतातलं काही वाटणं हे विशेष काहीच नाही। पण तरीसुद्धा एक छोटासा प्रयत्न एक व्हिडिओ बनवण्याचा, की बाबा आपला आपला परिसर कसा असतो, आपला परिसर कसा दिसतो। जसा आपला भारत देश त्याचा सगळ्याला अभिमान, तसं आपलं गाव त्याचा सगळ्याला अभिमान, तसं आपलं शेत त्याचा आपल्यालाच अभिमान। म्हणजे माझं तुझं थोडक्यात इथं येतंच, किंवा माझं शेत कसं तुझं शेत कसं, म्हणजे अशा पद्धतीनं हे एक दाखवायचा प्रयत्न। तर असं वातावरण आहे मित्रांनो आज आमच्याकडं। तुमच्याकडं कसं आहे तुम्ही नक्की सांगा। असं फ्रेशपैकी हे बघू शकता, शेजारीची मोसंबीची बाग सकाळच्या उन्हाने कशी झाडं मस्त चमकत आहेत। इकडे एक आहे वाटाच्या इकडे अंगाला, ही सुद्धा बाग मस्त आलेली। तर असं हे निसर्ग आहे, आपल्या परिसरातला आपला निसर्ग म्हटलं तरी चालेल, त्याला काही वावगं ठरणार नाही। तर मित्रांनो, कसं वाटते सकाळचं वातावरण नक्कीच कमेंट करून सांगा। कसा आवाज येतोय मित्रांनो, चट 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 चट। इकडं आमच्याकडे अशी छोटी छोटी सोलरवर चालणारी झटका मशीन बनवलेली आहेत, बसवलेली आहेत शेतकऱ्यांनी। तिथं शेतकऱ्याची डाळिंबाची बाग आहे आणि त्याला रान जनावरांपासून संरक्षण देण्यासाठी त्यांनी झटका मशीन बसवलेली, तिचा आवाज येत होता कटकट, सकाळी सकाळी देवा नसतं।